स्पीकर लावला पाहिजे. नमस्कार. बीपी आर्ट्स, SMS सायन्स आणि KKC कॉमर्स कॉलेज व KR कोतकर ज्युनियर कॉलेज ने राष्ट्रीय एकता दिवस आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी मान्य प्राचार्य MV बिल्लीकर सर, प्रमुख पाहुणे डॉक्टर जितेंद्र बागुल सर, मान्य उपप्राचार्य डॉक्टर PS बाविस्कर सर, मान्य उपप्राचार्य डॉक्टर अजय काटे सर उपस्थित आहेत. त्या सर्वांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते. तसे सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, विद्यार्थी विद्यार्थिनी यांचेही शब्दसुमनांनी स्वागत करते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अशा या गौरवपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय उपप्राचार्य डॉक्टर PS बाविस्कर सर यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. ओके, नमस्कार. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. व प्रास्ताविकासाठी प्राध्यापक GP सदावर्ते सरांना आमंत्रित करते. प्राध्यापक GP सदावर्ते सर. नमस्कार, गुड मॉर्निंग. बीपी आर्ट्स, SMA सायन्स अँड KKC कॉमर्स कॉलेज चाळीसगाव राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित राष्ट्रीय एकात्मता दिवस. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ब्रिटिशांनी जसा भारत ताब्यात घेतला होता तसाच भारत भारतीयांच्या ताब्यात दिला. म्हणजे भारताचे जसे तुकडे स्वातंत्र्यापूर्वी होते तसेच तुकडे ब्रिटिशांनी भारतीयांच्या ताब्यात दिले. असं असताना जेव्हा भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर भारताला एकत्रित करण्याची जबाबदारी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती, तसेच एक महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी. तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय एकता दिवस आपल्या महाविद्यालयामध्ये आपण साजरा करीत आहोत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन ऑफ युनिटीचे आयोजन करण्यात येते. तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये व अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा यासाठी 2014 पासून 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा केला जातो. तर 2 वर्षापूर्वी म्हणजे 31 ऑक्टोबर 2018 ला गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यात आला, जो जगातील सर्वात उंच पुतळा आहे. आज साऱ्या जाती जमाती, धर्म, भाषा, बोली यांचं वैशिष्ट्य भारतामध्ये जपलं जातं. याकरता लोकांनी एकत्र नांदावं यासाठी राष्ट्रीय एकता दिवस हा खूप महत्वाचा आहे. तर सर्वांनी आपले जात धर्म विसरून माणुसकी हा एकच धर्म असे समजून एकत्र येणे गरजेचे आहे. राष्ट्रीय एकात्मता ही भावना आहे आणि ही भावना एखाद्या राष्ट्रातील किंवा देशातील लोकांमध्ये रुजवणे खूप महत्वाचे आहे. त्याबद्दल आपुलकी दर्शवणे खूप गरजेचे आहे. एखाद्या राष्ट्राला मजबूत बांधण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता खूप महत्वाची आहे. ती भावना जी आज विविध धर्म, जाती, पंथ, पोशाख, सभ्यता, संस्कृती या लोकांना एकाच धाग्यात बांधून ठेवते. पुन्हा एकदा राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव करून देण्यासाठी राष्ट्रीय सामूहिक नेतृत्व उदयालाने तेवढेच गरजेचे आहे. आपण म्हणजे लहान मुले किंवा आपण सर्वजण शाळेमध्ये दररोज आम्ही भारतीय आहोत अशी प्रार्थना म्हणत असतो. ही प्रार्थना आमच्या सर्व शाळेच्या पाठ्यपुस्तकात सुरुवातीला छापलेली आहे. पण प्रत्यक्ष चित्र काय दिसतंय? आम्हाला आमच्या इतिहासाचा विसर पडला असे वाटते. आम्ही सारे भारतीय आहोत
या भावनेतून निर्माण झालेल्या संघ भावनेच्या प्रचंड सामर्थ्याच्या जोरावर आपला भारत स्वतंत्र करण्यात यश लाभले आहे. त्यावेळी हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत आणि द्वारकेपासून आसाम पर्यंत सारा भारत स्वातंत्र्याच्या एकाच ध्येयाने प्रेरित झाला होता. यापुढे पुढे बलाढ्य परकीय सत्तेला नमावे लागले. स्वातंत्र्योत्तर काळातही जेव्हा जेव्हा आमच्या देशावर परकीय आक्रमण झाले तेव्हा सारे आम्ही भारतीय एकजुटीने शत्रुत्वावर तुटून पडलो आणि परकीय आक्रमण जे आहे ते पलटून लावले. तर मला असं वाटतं की आजचा जो काही राष्ट्रीय एकात्मता दिवस जो आहे तो साजरा करण्यासाठी आपल्या महाविद्यालयातील महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, उपप्राचार्य व तसेच सर्व प्राध्यापक बंधू आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले डॉक्टर बागुल सर हे यांच्या मार्गदर्शनामधून आपल्या सर्वांना राष्ट्रीय एकात्मतेबद्दल जाणीव होईलच. त्याबद्दल मी सर्वजण या कार्यक्रमाला जॉईन झाले त्याबद्दल मी सुरुवातीला सर्वांचे आभार मानतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अनेकता में एकता, यही भारत की विशेषता है. यही इसी बात से हमें मालूम होता है. आता आम्ही राष्ट्रीय एकता दिनाची सर्व शपथ घेणार आहोत. ती शपथ मी म्हणेल त्यानंतर आपण जिथं आहात तिथूनच घ्यायची आहे, परंतु आपला माईक हा बंद ठेवायचा आहे. परत एकदा सांगते, मी शपथ घेईल त्याच्या मागून तुम्ही शपथ घ्यायची आहे, परंतु माईक हा आपला बंद ठेवायचा आहे. शपथ घेऊया आपण. राष्ट्रीय एकता दिवस शपथ. मैं सत्यनिष्ठा से शपथ लेता हूं कि मैं राष्ट्र की एकता, अखंडता और सुरक्षा को बनाए रखने के लिए स्वयं को समर्पित करूंगा और अपने देशवासियों के बीच यह संदेश फैलाने का भी भरसक प्रयत्न करूंगा. मैं यह शपथ अपने देश की एकता की भावना से ले रहा हूं. इसे सरदार वल्लभ भाई पटेल की दूरदर्शिता एवं कार्यों द्वारा संभव बनाया जा सका. मैं अपने देश की आंतरिक सुरक्षा सुनिश्चित करने के लिए अपना योगदान करने का भी सत्यनिष्ठा से संकल्प करता हूं. धन्यवाद. आजचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर जितेंद्र बागुल सर यांचा परिचय देण्यासाठी आपल्या महाविद्यालयाचे प्राध्यापक दीपक पाटील सर यांना मी आमंत्रित करते. प्राध्यापक दीपक पाटील सर. आजच्या राष्ट्रीय एकात्मता दिनाच्या साजरीकरणासाठी आपल्याला जे प्रमुख वक्ते लाभलेले आहेत त्यांचा परिचय करून देण्याचं काम माझ्याकडे आहे. सरांचा जो परिचय आहे तर तो फार व्यापक आहे, परंतु मी अतिशय संक्षिप्तपणे सरांचं जे काम आहे तर ते खरं तर इतक्या कमी वेळेमध्ये सांगणं अवघड असेल, तरी देखील मी अतिशय संक्षिप्तपणे सरांचा परिचय या ठिकाणी करून देतोय. आज आपल्याला जे व्याख्याते लाभलेले आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर JB बागुल सर. बागुल सर हे विद्या विकास मंडळ संचलित आर्ट्स कॉमर्स कॉलेज अक्कलकुवा या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक म्हणून इंग्रजी विभागात विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सरांचा शिक्षणाचा जो शिकवण्याचा जो अनुभव आहे तर तो UG लेवलला 17 वर्ष सरांचं शिकवण्याचा अनुभव आहे. त्यासोबतच सरांचं सध्या संशोधन मार्गदर्शक म्हणून
आपल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि JJTU युनिव्हर्सिटी राजस्थान या ठिकाणी सर संशोधक मार्गदर्शक म्हणून काम करतायत. सरांच्या मार्गदर्शनाखाली सध्या 3 विद्यार्थी PhDचं काम करतायत, संशोधनाचं काम करतायत. सरांचा इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व चांगल्या पद्धतीचं आहे आणि एक कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये इंग्रजीचे एक गाडी अभ्यासक म्हणून सरांचा परिचय या ठिकाणी आहे किंवा सरांचं कार्य आपल्याला दिसून येतं. सरांनी आतापर्यंत 3 बुक्स पब्लिश केलेले आहेत. तसेच विविध कॉन्फरन्स आणि सेमिनार मध्ये सर ऍडवायझर म्हणून सुद्धा काम करतायत. सरांचं रिसर्चच्या बाबतीत काम मोठं आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये सरांनी आतापर्यंत 16 रिसर्च पेपर हे पब्लिश केलेले आहेत. त्यात काही UGC केअर लिस्टेड पेपर आहेत. त्यानंतर सरांना 2019 मध्ये एक समाज भूषण अवॉर्ड गुजरात राज्याचा प्राप्त झालेला आहे. त्यानंतर सरांनी आतापर्यंत विविध नॅशनल, इंटरनॅशनल आणि वेबिनार मध्ये रिसोर्स पर्सन म्हणून काम केलेलं आहे. त्यासोबतच सरांनी आपल्या महाविद्यालयामध्ये NSS ऑफिसर म्हणून सुद्धा काम बघितलेलं आहे. IQAC कोऑर्डिनेटर म्हणून सरांचं काम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं आहे. NAAC कोऑर्डिनेटर म्हणून सुद्धा सरांनी काम अक्कलकुवा महाविद्यालयामध्ये चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्यानंतर सरांचं नॅशनल, इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये कन्व्हेनर म्हणून एक महत्वपूर्ण रोल सरांनी या ठिकाणी पार पाडलेला आहे. आणि ज्याही वेळेस चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शनाची गरज भासते त्यावेळेस सर नेहमी मार्गदर्शकाची भूमिका या ठिकाणी पार पाडतात. आताच मागील 2-3 महिन्यापूर्वी सरांनी एक फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑर्गनाइज केला. सर त्या ठिकाणी कोऑर्डिनेटर होते आणि सदर प्रोग्राम हा HRDC पुणे यांच्या अंतर्गत होता. म्हणजे एक फॅकल्टीच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून, विद्यार्थ्यांच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून सरांचं हे उच्च प्रतीचं आहे. तर अशा पद्धतीने एक थोडक्यात परिचय मी करून दिलेला आहे. सरांचा खरा परिचय त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला होणारच आहे. सरांच्या वाणीतनं आपण त्यांचा अधिकचा परिचय करून घेऊ. अतिशय संक्षिप्तपणे मी सरांचा परिचय करून दिलेला आहे. त्याबद्दल या ठिकाणी मी सर आपल्याला लाभले म्हणून सरांचा आभार व्यक्त करतो आणि पुढील सूत्र आदरणीय डॉक्टर प्राध्यापक नयना पाटील मॅडम यांच्याकडे सुपूर्त करतो. धन्यवाद सर. आता मी आजचे प्रमुख वक्ता प्राध्यापक डॉक्टर जितेंद्र बागुल सर यांना विनंती करते की आमच्या विद्यार्थ्यांना आम्हाला मार्गदर्शन करावं, आपले मनोगत व्यक्त करावे. प्राध्यापक डॉक्टर जितेंद्र बागुल सर. Thank you, madam. Thank you very much. First of all, good morning to all of you. आवाज येतोय? हो सर, येतोय, आवाज येतोय. हॅलो. सर्वप्रथम मी ज्या महापुरुषांनी राष्ट्र बांधणी व राष्ट्र निर्मितीसाठी आपले जीवन त्यागले, ज्यांनी आपल्या जीवनातील एक एक दिवस त्या दिवसातील तासंतास देऊन राष्ट्र निर्मिती केली, त्या सर्व महापुरुषांना व महामातांना त्रिवार अभिवादन करतो. BP आर्ट्स, MS सायन्स व KKC कॉमर्स महाविद्यालय आणि KR कोतकल कनिष्ठ महाविद्यालय चाळीसगाव, जिल्हा जळगाव व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय एकात्मता दिवस या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर PS बाविस्कर सर, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक GP सदावर्ते सर, डॉक्टर NP पाटील महिला कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक RR बोरसे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक RS पाटील कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक डॉक्टर दीपक पाटील सर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच राष्ट्राचे खरे निर्माते, विद्यार्थी, स्वयंसेवक मित्र आणि मैत्रिणींनो, आपण सर्वांना लोहपुरुष स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री, द सिम्बॉल ऑफ इक्वॅलिटी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त व राष्ट्रीय एकात्मता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रांनो, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त 31 ऑक्टोबर 2014 पासून राष्ट्रीय एकात्मता दिवस हा साजरा केला जात असतो. भारताचे प्रधानमंत्री मोदी साहेब त्यांच्या ऋण फेडण्यासाठी
आशिया खंडातील नव्हे तर पूर्ण जगातील भव्य असा स्टॅच्यू ऑफ युनिटी या नावाने केवडिया सरदार सरोवर येथे बनवला. तेवढेच नव्हे तर आजच्या दिवस देखील त्यांच्या पुढाकारानेच घोषित करण्यात आलेला आहे. आपण थोडक्यात सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी बोलूया. पटेल हे एक सच्चे देशभक्त, समाजसुधारक व जाणता राजा होते. देशाचे पहिले गृहमंत्री आणि पहिले उपप्रधानमंत्री असलेले सरदार पटेल यांचे भारताच्या राजकीय एकात्मतेसाठी अविस्मरणीय योगदान होते आणि आता तेच योगदान कायम राहावे या उद्देशाने हा दिवस दरवर्षी संपूर्ण भारतात साजरा केला जात असतो. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर सरदार पटेल यांच्या राष्ट्रीय एकात्मतेवर असलेली निष्ठा पूर्णपणे समर्पक आहे असं संपूर्ण भारतवासियांना आणि तरुणांना दिसून येत आहे. एकतेचे उदाहरण म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातमधील नडियाद येथे एका शेतकरी कुटुंबात, एका एकदम गरीब कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला होता, ज्यांनी देशाची एकता नेहमीच सर्वोच्च मानली. सरदार पटेल यांनी भारताचे तुकडे करण्याचे इंग्रजांचे कट उधळून लावल्यानंतर स्वातंत्र्यानंतर सुमारे 565 संस्थाने एकत्रित करून अखंड भारत निर्मितीसाठी त्यांनी अथक असे परिश्रम घेतलेले होते. भारत स्वातंत्र्यानंतर सर्व जे काही संस्थान होते ते भारतामध्ये विलीन झालेले होते. मात्र काश्मीर, हैदराबाद आणि जुनागड, गुजरात मधलं जुनागड हे जे काही 3 संस्थान होते तर ते विलीन होण्यासाठी त्यांचा नकार होता आणि त्यांच्या सरदार पटेल यांच्या बुद्धिचातुर्याने ह्या तिघही संस्थानांना त्यांनी अथक परिश्रम घेऊन त्यांच्या बुद्धीने या तिघ संस्थानांना भारतामध्ये विलीन केलं आणि त्या दृष्टिकोनातून सरदार वल्लभभाई पटेल यांना युनिटीचे प्रतीक म्हणून ओळखलं जाते, सिम्बल ऑफ युनिटी म्हणून त्यांना ओळखलं जात असतं. असे सरदार वल्लभभाई पटेल आणि इतर महापुरुषांमुळेच आपण हा आजचा दिवस साजरा करीत आहोत. साथियो, खर तर राष्ट्रीय एकात्मता हा जो काही दिवस आहे तो आपण आपल्या स्वतःपासूनच सुरुवात केला पाहिजे. माणसाने, प्रत्येक भारतीय नागरिकाने मी प्रथम भारतीय आहे ही जी काही जाण आहे, ही जी काही विचार आहेत हे त्याने रुजवले गेले पाहिजे. राष्ट्रीय एकात्मताविषयी बोलत असताना राष्ट्र आणि देश या दोन संकल्पनेत फरक केला पाहिजे. राष्ट्र या कल्पनेत भावनिक एकात्मता अपेक्षित आहे. स्पिरिच्युअल अटॅचमेंट जर कधी असेल तरच राष्ट्रीय एकात्मता जी आहे तर ती रुजवली जाऊ शकते. भौगोलिक दृष्ट्या विशिष्ट असा जो भूभाग असतो त्याला देश म्हणता येईल. विशिष्ट असा भूभाग माणसाच्या समूह एकत्र असतो आणि तो भावनिक व सांस्कृतिक दृष्ट्या एकत्र केला जात असतो. समान ध्येयाने प्रेरित असतो, मूल्यांची समता असते, एकमेकांच्या सुख दुःखात सहभाग असतो. अशा भावनिक एकात्मता असणाऱ्या भूभागाला राष्ट्र म्हटलं जाऊ शकतं. एखाद्या राष्ट्राच्या भौगोलिक सीमा हा त्या राष्ट्राचा भूभाग असेल, परंतु त्याचबरोबर त्या राष्ट्राला इतिहास पण असतो, परंपरा असते, संस्कृती असते, त्या राष्ट्राचे विशेष असे वैशिष्ट्य असतात. त्यांचा समन्वय म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता होय. एकात्मता म्हणजे व्यक्तीची भावनिक मने जोडण्याची प्रक्रिया असते. राष्ट्रातील समाज घटकांचा सुख दुःखाचे वाटेकरी म्हणून सहभाग असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय एकात्मता म्हणत असताना फक्त घटनात्मक व कायदेशीर एकात्मता अपेक्षित नाही. साथियो, आपण फक्त जर कधी घटनात्मक किंवा कायदेशीर जर कधी विचार केला तर आपण फक्त त्या दिशेने विचार करत असतो, मात्र आपल्या आचरणामध्ये ते आपण स्वीकारत नाही आणि त्यामुळे कुठेतरी राष्ट्रीय एकात्मतेला जे काय खिंड पडताना आपल्याला दिसत आहे. तर मनाची एक आवश्यकता असते. या दृष्टिकोनातून भारताचा विचार केल्यास विविधतेत आपल्या भारतामध्ये एकता आपल्याला दिसून येते. हे भारताचे खास वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल. येथे अनेक जाती, धर्म, पंथ, भाषा, वेशभूषा, लिंगचे लोक असतात. तरीही जेव्हा जेव्हा राष्ट्रावर एखादे संकट येते त्यावेळी सर्व समाज एकत्र झालेला आपल्याला दिसून येतो. देशाच्या पातळीवर सांस्कृतिक एकता अनेक वेळा आढळून येते.
मी धर्माने, जातीने, भाषेने, लिंगाने जरी वेगळा असलो तरीही मी प्रथम भारतीय आहे याची जाणीव व्यक्तीला सतत होत असते. भारतात काही वेळा धर्म, जात, पंथ यांच्या नावावर समाज स्वास्थ्य बिघडवणाऱ्या व राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणाऱ्या घटना नेहमी घडत असतात. अशा वेळी देशातील सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, शिक्षक, तज्ञ आणि या भारताचे तरुण यांनी खास प्रयत्न करून सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न नेहमीच आपल्या देशामध्ये घडत असतो आणि म्हणूनच राष्ट्रीय एकात्मताला बळकटी आपल्या देशामध्ये मिळत असते. आपण जर भारतीय संस्कृतीचा विचार करीत असताना आपल्याला दुसऱ्या बाजूला आपण सर्व मानव आहोत ही जाणीव ठेवून माणुसकी जागी करावी लागते. कदाचित प्रत्येक धर्माचा देव हा वेगळा असू शकतो, त्याचं रूप हे वेगळं असू शकतं, तरीही राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने संत गाडगे बाबा असे म्हणतात. माईक हॅलो. बोरसे सर, हा ओके ओके. माईक प्लीज म्यूट ठेवा आपला. प्रत्येक धर्माचा देव जरी वेगळा असला, प्रत्येक धर्माचे देवळं, मंदिरं, मस्जिद जरी वेगळे असले तरी देखील माणसामध्ये माणुसकी जिवंत असली पाहिजे. तर राष्ट्रीय एकात्मता जी आहे तर ती आपल्या देशामध्ये प्रवर्धित होऊ शकते. कधीही शाळेत एक दिवस देखील शाळेत न गेलेला व्यक्ती, संत गाडगे बाबा म्हणतात, मायबाप हो देव तीर्थात नाही, मायबाप हो देव तीर्थात नाही, मूर्तीत नाही, रानावनात नाही, तो तुमच्या समोर दरिद्री नारायणाच्या रूपात प्रत्यक्ष उभा आहे. त्याचीच जीवाभावाले सेवा करा. भुकेल्याले जेवण, तान्हेल्याले पाणी, उघड्या नागड्याले वस्त्र, बेघराले आसरा, बेकारायला रोजगार, दुःखी निराश झालास लोकाले हिम्मत द्या, गरीब मुलांचे शिक्षण करा, गरीबाईला लग्नाले मदत द्या, अंध पंगू रोगायला औषध द्या, मुक्या प्राण्याले अभय द्या. हेच आहे देवपूजा अन होच आहे रोकड धर्म. गोपाल गोपाल देवकी नंदन गोपाल. ज्यांना स्वच्छता दूत म्हणून ओळखलं जात असतं तर ते संत गाडगे महाराज कधीही एक दिवस शाळेत गेले नाही, मात्र त्यांनी स्वच्छता ही रस्त्यावरची स्वच्छता न करता त्यांनी सर्व समाजातल्या मनामनातील जे काही घाण दडलेली होती तर ती घाण स्वच्छ करण्यासाठी अथक असे परिश्रम केलेले होते. दिल दलितांच्या रूपाने देव या जगात राहत असतो. दुःखी माणसाची सेवा हाच रोकड धर्म आहे असा गाडगे बाबांनी त्यांच्या कीर्तनातून विचार मांडला. गाडगे बाबा कोणत्याही औपचारिक शिक्षण संस्थेत शिकलेले नव्हते, तर ते समाजाच्या विद्यापीठातच ते शिकले. डोळसपणे समाज त्यांनी वाचला, संकुचितपणा सोडून दिला. त्यामुळेच निरक्षर असूनही समाज शिक्षणाचे काम प्रबोधनाच्या रूपाने कीर्तनाच्या माध्यमातून करू शकले. त्याचबरोबर ज्यांना तरुणांचे प्रेरणास्थान मानलं जात असतं. हॅलो, हा सर, आवाज येतोय, कंटिन्यू. येतोय का सर? राष्ट्रीय एकात्मता व संविधान. राष्ट्रीय एकात्मता आणि संविधान हा काही खूप महत्वाचा विषय आहे, कारण राष्ट्रीय एकात्मता जर जोपासायची असेल तर संविधान अतिशय महत्वाचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना परिषदेत संपूर्ण संविधान मंजूर करून घेतली आणि 26 नोव्हेंबर 1950 पासून तिची अंमलबजावणी सुरू झाली. संविधानाचे प्रतिज्ञापत्र किंवा संकल्प पत्र तयार केले. त्यात राष्ट्रीय एकात्मतेचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला.
खरे तर राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने हा एक प्रकारचा औपचारिक तात्विक पायाच मानण्यात आला. हे प्रतिज्ञापत्राची सुरुवात अतिशय सुंदर व राष्ट्रीय एकात्मता जोपासणारी आहे. साथियो, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याच्या व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समान निश्चितपणे प्राप्त करून देण्याची आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुत्व पद्धती करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करीत आहोत आणि स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. हा असा संविधान जी आहे आपली भारतीय संविधान, त्याचं पहिलं मुखपृष्ठ आणि त्या मुखपृष्ठाच्या संविधानाचा पहिलं पेज जे काय आहे आणि त्या पहिल्या पानाची सुरुवात जी आहे ती आम्ही भारतीय लोक याच्यापासून झालेली आहे. साथियो, खरं पाहायला जर गेलं तर इथेच राष्ट्रीय एकात्मता जी आहे तर ती आपल्याला दिसून येत असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं की आम्ही भारताचे लोक याच्याने सुरुवात झाली पाहिजे. येथे देखील राष्ट्रीय एकात्मतेला कुठेतरी खिंड पडण्याचं काम झालेलं होतं. त्यावेळेचे जे काही लोक होते संविधान सभेचे, तर त्या लोकांनी, काही लोकांचं म्हणणं होतं की ओम पासून सुरुवात झाली पाहिजे, काही लोकांचं म्हणणं होतं की अल्लाह पासून, अल्लाह अकबर पासून सुरुवात झाली पाहिजे, काही लोकांचं म्हणणं होतं की जय श्री कृष्ण पासून सुरुवात झाली पाहिजे. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची म्हणणं होतं की आम्ही भारताचे लोक ह्या वाक्यापासून भारताच्या संविधानाची सुरुवात झाली पाहिजे, कारण आम्ही हे कुणाच्या देवासाठी नाही तर कुणा आपल्यासाठीही अंगीकृत करीत आहोत. आणि म्हणूनच याच्यासाठी अक्षरशः वोटिंग झालेली होती, इलेक्शन झालेली होती, डिबेट झालेली होती आणि डिबेट नंतर इलेक्शन झालं आणि इलेक्शन मध्ये जवळपास 73% वोटिंग आम्ही भारताचे लोक या बाजूने पडलं. आणि तिथेच आपल्याला दिसून येते की आपला भारताचा प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याची जी काही जिद्द आहे ती आहे. साथियो, कलम 14, कलम 15, कलम 16, कलम 17 आणि कलम 21 नुसार सर म्यूट ऑल करा बरं. सदावर्ते सर. हा सर म्यूट केलेले आहेत सर्व. सर बोला. हो सर, हो सर. कलम 14, कलम 15, कलम 16, कलम 17 व कलम 21 नुसार राष्ट्रीय एकात्मतेला पोषक वातावरण तयार करण्यासाठी भारतीय राज्यघटनेचे प्रत्येक नागरिकाला 7 प्रकारचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. साथियो, पहिलं स्वातंत्र्य आहे भाषण स्वातंत्र्य, आणि जे आपण कुठेही जाऊन आपले जे काही विचार आहेत तर ते अभिव्यक्त करू शकतो. पूर्वी भारत स्वातंत्र्याच्या आधी आपले विचार अभिव्यक्त करण्याचे आपल्याला स्वातंत्र्य नव्हते. आपल्याला 1935चा जो काही कलम आहे तर तो आपल्याला माहितीच असेल. जर कधी तुम्ही भाषण केलं तर आपल्याला बंदी होती. जमाव स्वातंत्र्याची आपल्याला बंदी होती. आता जमाव स्वातंत्र्य आपल्याला दिलं गेलेलं आहे. संघटना स्वातंत्र्य आहे, मालमत्ता स्वातंत्र्य आहे, व्यवसाय स्वातंत्र्य आहे, संचार स्वातंत्र्य आहे, निवासस्थान स्वातंत्र्य आहे. हे 7 प्रकारचे स्वातंत्र्य दिल्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेचे वातावरण निर्माण झालेलं आहे. परंतु नागरिकांमध्ये देशाबद्दल आपुलकी, जिव्हाळा, एकात्मता वाढीस लागेल असे मत संविधान सभेचे होते. मात्र काही वेळेला राष्ट्रीय एकात्मतेला खिंड पडण्यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात. त्याच्यामधले प्रमुख अडथळा जो आहे तर ते धर्माचे राजकारण आणि धर्म. असं म्हटलं जात असतं की धर्म ही अफूची गोडी असते आणि ज्याने ती अफू खाल्ला तर तो एखादी ड्रगिस्ट सारखा, एखादी ऍडिक्ट सारखा करत असतो, वेड्यासारखा करत असतो. आणि धर्म खरोखरच अफूची गोडी आहे आणि जर कधी त्याने घेतली तर तो जो काय आहे तर तो त्याला जसं पटतं तर त्या पद्धतीनेच विचार करत असतो. आणि ती देखील, धर्म देखील एक मोठा अडथळा आहे.
धर्माने खरं पाहता तर समाजाला धरून ठेवण्याचे काम होते, पण या देशाचा अनुभव उलटा आहे. येथे धर्म संघटनेपेक्षा विघटनकारी शक्ती म्हणून कार्य करत असताना दिसत आहे. एकदा धर्माधर्माचे राजकारण या देशामध्ये दोन तुकडे झालेले आहेत. भारत आणि पाकिस्तानची फाळणी या देशामध्ये झालेली आहे. तरी देखील आपल्या देशामध्ये धर्माच्या नावावर बरेच लोक आपली दुकानदारी करत आहेत आणि त्या दुकानदारीमुळे आपले जे काही पोट आहे तर ते भरण्यासाठी नव्हे तर आपल्या सर्वांचं भारतीय नागरिकांचं शोषण करण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेला तडा देण्यासाठी हे लोक जे काय आहे धर्माच्या नावावर बरेच वाद निर्माण करतात. साथी हिंदू मुस्लिम संघर्ष हा धर्मांतरामुळे निर्माण होतो. फार पूर्वीपासूनच त्याचा प्रारंभ भारतामध्ये झालेला आहे. धर्माला सारे सर्वस्व मानून जगणारी माणसे जर आपलं राजकीय सह सर्वच निर्णय केवळ फक्त धर्माच्या आधारावर घेत असतील तर ते जितके धर्मनिरपेक्षता विरोधी ठरतात तितकेच धर्माला ताज्य ठरविणे किंवा निरईश्वरवाद होणे एवढाच जे धर्मनिरपेक्षतेला अर्थ करतात ते धर्मनिरपेक्षता विरोधी लोक आहेत असं मला वाटतं. भारतीय संविधानाची धर्मविषयीची भूमिका काही वेगळीच होती. भारतीय संविधानामध्ये सर्व धर्म समभाव, सर्वांना आपला धर्म जात पंथ जोपासण्याचे अधिकार संविधानाने दिलेले आहेत. घटनात्मक दृष्ट्या धर्मनिरपेक्षतेचा जो अर्थ अंतर्भूत होता त्यात प्रामुख्याने राज्य सत्तेचा आभार, कोणत्याही अधिकृत धर्म असू नये, तिने धार्मिक आधारावर नागरिकांमध्ये भेदभाव करू नये, त्या सर्वांना व्यक्तिगत व सामुदायिक धर्म आचरणाचे स्वातंत्र्य दिलेलं आहे. निर्णय प्रक्रियेत कोणत्याही धर्म संस्थेला लुडबुड करू देऊ नये असं संविधान मध्ये लिहिलेलं असताना देखील बरेच धर्म ह्या आपल्या राष्ट्रीय एकात्मतेमध्ये तडा देण्यासाठी प्रयत्न करत असतात. नेहमीच राष्ट्रीय एकात्मतेला खिंड जे आहे तर ती पडताना दिसत आहे. हिंदू बहुसंख्य असलेल्या भारतात मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन इत्यादी अनेक धार्मिक अनुयायी अल्पसंख्याक गट आहेत आणि ह्या अल्पसंख्याक गटांचा वापर फक्त वोट बँक म्हणून केला जात असतो आणि त्याचा जो काही बॉम्बस्फोट आहे तर तो पब्लिकली नाही तर कुठेतरी आपल्या घरामध्ये जे काय आहे त्यांच्या डोक्यामध्ये जातीचा धर्माचा जो काही विचार आहे तर तो उगवत असतो आणि त्याच्यामुळे राष्ट्रीय एकात्मता जी आहे तर त्याला देखील खिंड पडते. साथीयो, दुसरा जो काही घटक आहे धर्मानंतरचा जातीयवाद. भारतामधली जात अशी आहे तर ती कधीही जात नाही. जात अशी आहे तर ती कधीही जात नाही आणि ती आपल्या डोक्यामध्ये आहे. जर कधी भारतीय संविधान लागू झालं आणि भारतीय संविधान लागल्यानंतर सर्व जे काही महापुरुष आहे महात्मा गांधींपासून तर सरदार वल्लभभाई पटेल पर्यंत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबांपासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत, शिवाजी महाराजांपासून तर शाहू महाराजांपर्यंत या सर्व महापुरुषांनी जाती जे आहेत तर त्या नष्ट करण्यासाठी, भेदाभेद नष्ट करण्यासाठी अथक परिश्रम केलेले होते. तरी देखील आपल्या डोक्यामधनं जी काही जात आहे तर ती जात नाही आणि त्याच्याचमुळे राष्ट्रीय एकात्मता ही जी काही आहे तर याला कुठेतरी राष्ट्रीय एकात्मता खंडित होताना इथं दिसत असते. भारतातील 4000 पेक्षा जास्त जाती आणि पोट जाती आहेत. पारंपरिक वर्णव्यवस्था पगडा अजूनही भारतीय समाज माणसावर दृढ आहे. भारतातील प्रत्येक जात स्वतःला दुसऱ्या जातीपेक्षा श्रेष्ठ समजत असते. विशेषतः अस्पृश्यांमध्ये सुद्धा दलित जाती आरक्षणाचा लाभ घेऊन प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनियर आणि विशेष करून मोठ्या हुद्द्यावर जात असतात आणि त्यांचा स्वतंत्र असा गट तयार होत असतो. त्यांचे ज्या जातीमधनं जन्माला येतात तर ती जात जी आहे तर ते विसरून जात असतात. आज आपण लेटेस्ट उदाहरण पाहतच आहोत, मीडियावर चाललेलं आहे. आपण त्याच्याविषयी जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. साथीयो, अशा पद्धतीने जात जी आहे तर ती आपल्या डोक्यामध्ये फोपावत असते आणि त्याच्यामुळे राजकीय लोक जे आहेत तर ते जातीचा आश्रय घेऊन, जातीचं अस्त्र वापरून तो जो काही व्यक्ती
शीलवान आहे की नाही, चारित्र्यवान आहे की नाही, पात्र आहे की नाही, हे काही न पाहता फक्त जातीचा आहे या जातीच्या कार्डच्या आधारावर तो व्यक्ती निवडून येत असतो. आणि आपण पाहतोच की निवडल्यानंतर तो कुणाच्या तरी एखाद्याचा वेगळ्याच दावणीला बांधला गेलेला असतो. तो जातीचं किंवा कुणाच्या धर्माचं किंवा देशाचं काम करत नसतो, तर तो एखादा पक्षाचं काम करत असतो आणि त्या पक्षामार्फत त्याला दिले गेलेल्या जे काही ट्रेनिंग आहेत, त्याला दिले गेलेले जे इंटिमेशन आहे, तर त्याच्यानुसार काम करतो. आणि त्याच्यामुळे हे जे काही राजकीय सत्तासाठी आपल्या राष्ट्रीय एकात्मतेला देखील हा मोठा तडा जात आहे साथियो. त्याच पद्धतीने जात बरोबर सामाजिक समतेचा हा एक मोठा प्रश्न आहे. आपल्या देशामध्ये आपण म्हणतो की आपण सर्व एक आहोत, मात्र भारतात 12 बलुतेदार, 18 अलुतेदार आहेत. सर्व प्रकारचे धर्म आहेत. जन्मनिष्ठित श्रेष्ठ कनिष्ठ आहेत. अस्पृश्यता आहे. स्त्री पुरुष लिंगभेद आपल्या देशामध्ये आहे. डोंगराळ प्रदेश आहेत. त्याच पद्धतीने प्रादेशिक विभाग देखील आहेत. गावाकुसाबाहेर असलेला अस्पृश्य आहे. आणि या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असमानता ही आपल्या देशामध्ये आहे. आणि विशिष्ट जातीचे वर्चस्व, विशिष्ट जातीचे व्यवसाय, विशिष्ट धर्माचे व्यवसाय आहेत. ग्रामीण, नागरी, स्त्री पुरुष, सवर्ण, दलित, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई असे अनेक भेदभाव आपल्या देशामध्ये आहेत, आपल्या डोक्यामध्ये आहेत, आपल्या मनावर एकदम पक्केपणे घुसलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीय एकात्मता साधणे खरोखर कठीण आहे असं मला वाटतं. ह्याच बरोबर आपल्याला सांप्रदायिक हिंसाचार आपल्या देशामध्ये देखील खूप वाढलेला आहे. आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी ही देखील एक मोठं अडसर आहे, अडचण आहे. भारतात सातत्याने सांप्रदायिक हिंसाचाराच्या घटना घडताना दिसत आहे साथियो. एक कधीही हिंदू मुस्लिम, कधी शीख सुन्नी, तर कधी सवर्ण दलित यांच्या दंगली होत असतात. गेल्या दशकामध्ये अहमदाबाद असेल, मोरादाबाद असेल, बिहार, मेरठ, वाराणसी, मुंबई, पुणे, मालेगाव, भिवंडी, पैठण, कराड इत्यादी ठिकाणीच्या घटना, हिंसाचाराच्या घटना जर कधी आपण पाहिल्या, तर त्यामुळे हिंदू मुसलमान त्यांच्यातील संबंध तणावग्रस्त होताना दिसत आहे. परस्पर संशयाचे वातावरण जे आहे तर ते झालेलं आहे. महात्मा गांधीजींची हत्या झाली म्हणून ब्राह्मणांवर अत्याचार, इंदिरा गांधीची हत्या झाली म्हणून सिखांवर अत्याचार, तर एखाद्या विटंबने निमित्ताने करून संबंधित समूहावर अत्याचार होताना दिसत आहे साथियो. आपल्या देशामध्ये माणूस म्हणून माणसाकडे पाहिलं जात नाही, तर ते कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे या दृष्टीने पाहिलं जात असतं. आणि त्याच्यामुळे राष्ट्रीय एकात्मता होण्यासाठी मोठी अडसर येत आहे साथियो. दुसरं जर कधी उदाहरण पाहिलं तर 1992 किंवा 26/11 मुंबईत बॉम्बस्फोट घडविण्यात आले. त्यात ज्यांची जीवित आणि वित्त हानी झाली, त्यांच्या मनावरील जखमा कशा पुसल्या जाणार हा मोठा प्रश्न आहे. कारण ज्यांच्या घरातला कर्ता पुरुष जातो, ज्यांच्या घरातलं छत जातं, त्यालाच कळतं की हिंदू काय आणि मुस्लिम काय सर्व एकच आहेत. तेव्हा कुठे जाऊन तो व्यक्ती विचार करत असतो. एक 10-15 वर्षापूर्वी जे गुजरात मधले दंगली झालेले होते, त्या दंगलीमध्ये ज्या व्यक्तीने विशेष पुढाकार घेतला होता, एक हिंदू होता, चांभार कम्युनिटीचा होता, आणि एक होता मुस्लिम कम्युनिटीच्या. ह्या दोघांनीही चांभार कम्युनिटीचा जो काही हिंदू मधला जो व्यक्ती होता, तर त्याने त्या एका मुस्लिम व्यक्तीच्या घरावर जाऊन त्याचं घर जाळलं होतं. त्याची मुलगी जी आहे तर तिला जाळून टाकलेलं होतं. आणि मात्र आता 10 वर्षानंतर त्या दोघांनाही कुठेतरी जाणीव झाली की आपण केलेलं जे काही काम आहे तर ते अतिशय चुकीचं होतं. आणि ते दोघंही एकत्र आलेत. आणि एक 15-20 दिवसापूर्वी, 1 महिन्यापूर्वी आय थिंक, तर ते एकाने एका दुकान उघडवलं. तर त्या दुकान उघडवण्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या मुस्लिम व्यक्तीला त्या व्यक्तीने बोलवलं. आणि याने देखील एक हॉटेल उघडवली. त्या हॉटेलच्या उद्घाटनासाठी याने देखील त्या हिंदू व्यक्तीला बोलवलं. अशा पद्धतीने जर कधी नंतर ती घटना जी घडून जात असते आणि त्याचा जो काही समाजावर किंवा मनावर परिणाम होत असतो, आणि त्याचा जो काही नंतरचा परिणाम आहे तर तो अतिशय वाईट असतो.
मात्र जर कधी मन परिवर्तन झालं तर निश्चितपणे जे काय आहे तर ते राष्ट्रीय एकात्मता निर्माण केली जाऊ शकते, विकसित केली जाऊ शकते. त्याचबरोबर मोठा अडथळा, दुसरे आणखी अडथळे आहेत. त्यातला एक अडथळा आहे दलित आणि दलितेतर संघर्ष. घटनेने सर्व नागरिकांना समान दर्जा दिला. महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉक्टर आंबेडकर, शाहू महाराज, शिवाजी महाराज इत्यादी महापुरुषांनी अस्पृश्यांना समान जगण्याचा, सन्मानाने जगण्याचा आणि समानता देण्याचा प्रयत्न केला. तथापि दलितांमध्ये असलेली अस्पृश्यता, त्यांच्यात असलेले गटतट हे दलितांना एकत्र करू शकत नाही. दुसरीकडे दलितांना आरक्षणाचे लाभ मिळून ते उच्च वर्णीय समक्ष दर्जा प्राप्त करू लागले आहेत. हा जो काही डोक्यामध्ये विचार जो आहे तर तो देखील लोकांच्या डोक्यामध्ये येऊ लागलेला आहे आणि त्याच्यामुळे जे आहे तर ते राष्ट्रीय एकात्मता जी आहे तर ती खंडित पडत आहे. सातवी, परिणामी आपल्यावर अन्याय होतो अशी भावना दलितेतर जे इतर लोक आहेत तर यांच्या डोक्यामध्ये येऊ लागलेली आहे. याचा परिणाम म्हणून भारतामध्ये सातत्याने दलित आणि दलितेतर यांच्यात संघर्ष होताना आपल्याला दिसून येतो. फार मोठ्या संख्येने दलितांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला. ही देखील एक सांस्कृतिक संघर्षाचे एक कारण आहे असं काही जे काही विश्लेषक आहेत तर त्यांचं मत आहे. साथियो, 1978 मध्ये आणि त्या पाठोपाठ मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरातून दलित आणि दलितेतर संघर्ष झाला. 90च्या दशकामध्ये पी.बी. मंडल साहेब यांनी ओबीसीसाठी आरक्षण लागू करावं आणि ओबीसींना त्यांनी जवळपास 52% आरक्षण द्यावं असं त्यांनी नमूद केलेलं होतं. मात्र 52 आरक्षण कुठेच राहिलं आणि त्यावेळेस देखील भारतामध्ये दंगली पेटलेल्या होत्या आणि या दंगलीमध्ये बरेच जे काही ज्यांचा काही संबंध नाही असे लोक जे आहेत तर ते मारले गेलेले होते. आपली आर्थिक हानी झालेली होती, वित्त हानी झालेली होती. माणसाचे बरेच लोक जे आहेत तर याच्यापासून या हानीमध्ये त्यांचं ऱ्हास झालेलं होतं. हेच आपल्याला आदिवासींच्या बद्दलही म्हणता येईल. विकासाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत तरी त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत अडचणी, प्रश्न बाजूला ठेवून राष्ट्रीय प्रश्नांची काळजी व्हावी असे म्हणणे कितीपत संयुक्तिक आहे. इट इज वन ऑफ द बिगेस्ट क्वेश्चन. आणि त्याच्यामुळेच आपण पाहतो की नक्षलवादी जे काही घटना घडत आहेत, आपल्याला वाटते की नक्सलाईट कोण, मात्र ज्या नक्सलाईट घटना घडत आहेत त्या सर्व आदिवासी विभागामध्ये घडत आहेत. आमच्या नंदुरबार जिल्हा जरी नक्सलाईट नसला तरी देखील आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जो भत्ता दिला जात असतो, प्राध्यापक असतील किंवा माध्यमिक शिक्षक असतील किंवा कुठलाही नोकरदार वर्ग असेल तर त्याला नक्सलाईट भत्ता मधून 1500 रुपये दिला जात असतो. आणि आज जरी नक्सलाईट नसला तरी इन फ्युचर हा जो काही विभाग आहे, नंदुरबार जिल्हा आहे तर तो घोषित होऊ शकतो असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळेच कदाचित हा नक्सलाईट भत्ता जो आहे किंवा मग लोकांच्या मनामध्ये रुजवण्यासाठी कदाचित हा जो काही नक्सलाईट भत्ता हा दिला जात आहे. आणि ह्या नक्सलाईट कारवायांमुळे आदिवासी जो काही समूह आहे तर त्यांना असं वाटतं की आमचा विकास जो आहे तर आज देखील आम्ही विकासाच्या मार्गापासून, विकासाच्या दिशेपासून खूप लांब आहोत आणि त्याच्यामुळे राष्ट्रीय एकात्मताला असे बरेच खिंड पडत आहे. त्याच पद्धतीने भाषिक वाद आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आपण एक 5-7 वर्षापूर्वी ते देखील पाहिलेलं होतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये बाहेरचा जो कोणी हिंदी भाषिक माणूस आला तर त्याच्यासोबत काय व्हायचं आणि आपण जर कधी त्या हिंदी भाषिक प्रदेशमध्ये गेलो तर तिथं काय व्हायचं तर ते आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे. भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जात असतात. व्यावहारिक दृष्ट्या पाहिले असता भाषा हे केवळ माणसामधील कम्युनिकेशनचे एक साधन आहे, मीडियम आहे. त्याचा राजकारणाशी काही संबंध नसायला पाहिजे. पण भाषेवरनं देखील आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण केले जात आहेत. शिक्षणाचे माध्यम मग ते उर्दू असावे, इंग्रजी असावे, हिंदी असावे, मराठी असावे की कुठलेही असावे, हा प्रश्न दुसऱ्याच्या जीवावर उठणारा बनतो. काही वेळेला एखाद्या ठिकाणी जर कधी
आमच्याच कॉलेजचं तुम्हाला उदाहरण देतो. आमच्या कॉलेजमध्ये हिंदी दिवस मनवला जात होता. मात्र त्यावेळेस ही जी काही संघटना होती तर त्यांनी पूर्ण भारतभर विरोध केला होता आणि एवढा सुंदर कार्यक्रम व्हायचा हिंदी दिवसाचा. त्या दिवसाला पोस्टर जे आहे तर ते पोरं बनवायचे, कवी संमेलन व्हायचे, कविता बोलले जायचे किंवा मग भाषण व्हायचे, रिसोर्स पर्सन बोलवलं जायचे ते हिंदी भाषेविषयी बरंच मंथन व्हायचं. मात्र त्या संघटनेने अक्षरशः मोठा राडा घातला होता आणि त्याच्यामुळे त्या दिवसापासून हिंदी दिवस जो का आहे तर तो आमच्या कॉलेजमध्ये बंद पडलेला आहे. तर अशा पद्धतीने भाषेवरनं देखील भाषावाद देखील आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फोफावत आहे साथीहो. परिणामी जे मातृभाषेमध्ये किंवा प्रादेशिक भाषेमध्ये शिकलेत यांच्याजवळ गुणवत्ता असूनही डावलले जाऊ लागले असं लोकांना वाटू लागले. सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्यांनी इंग्रजी भाषा घेतली, इंग्रजीमध्ये शिक्षण घेतलं, अशा लोकांना नोकऱ्या मिळतात असं वाटायचं आणि त्याच्यामुळे बरेच लोक जे काही मातृभाषेमध्ये शिक्षण घेत होते तर त्यांच्या डोक्यामध्ये असे विचार येऊ लागले की आम्ही आमच्या मातृभाषेमध्ये शिक्षण घेत आहोत आणि म्हणून का आम्ही वंचित राहत आहोत असं त्यांच्या डोक्यामध्ये येऊ लागलं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या राज्य कारभाराची म्हणून एक स्वतंत्र भाषा असली पाहिजे असे वाटणे स्वाभाविकच आहे. पण मग येथे असलेल्या सुरुवातीला 18 भाषा व नंतर 22 भाषांपैकी कोणती भाषा आणि कोणत्या घटकाला कोणती भाषा निवडावी हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्याच्यानंतर जे आहे तर बरेच वाद भाषेवरनं निर्माण झाले. हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा द्यायचा किंवा नाही हा देखील मोठा वादाचा प्रश्न त्या काळात निर्माण झाला होता. अक्षरशः विदेशामधनं बाहेर देशामधनं आपल्या देशामध्ये दारुगोळा येत होता आणि कशासाठी तर भाषेचा जो काही दर्जा आहे तर तो हिंदी नसावा याच्यासाठी साथीहो. आणि त्याच्यामुळेच कुठेतरी राष्ट्रीय एकात्मता जी आहे तर त्याला मोठं नुकसान पोचू शकतं असं मला वाटतं. स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये आपापली प्रगती करून घेण्याची संधी मिळावी म्हणून भाषावाद प्रांत रचना करण्यात आली. याचा परिणाम म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ अस्तित्वात आल्या. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये बेळगाववरून वाद झाला, आंध्र तामिळमध्ये तिरुपतीवरून वाद झाला, पंजाब हरियाणामध्ये चंदीगड हे वादाची केंद्र बनलेली आहेत. तेलुगू भाषिकांच्या मागणीवरून स्वतंत्र आंध्र राज्य निर्माण झालेलं आहे आणि त्यातूनच तेलंगणा राज्याची निर्मिती झालेली आहे. मुंबईत महाराष्ट्राला मिळावी म्हणून संयुक्त महाराष्ट्र चळवळीला संघर्ष झाला. त्यात मुंबईमध्ये 105 जण जे आहेत तर ते हुतात्मा झालेले आहेत. कुणाला आज आपण ते जे हुतात्मा झालेले आहेत की मुंबई हे महाराष्ट्रात असलं पाहिजे, महाराष्ट्राचा प्रांत असला पाहिजे, गुजरातमध्ये नसायला पाहिजे, याच्यावरनं बराच वाद झालेला होता. कारण ज्यावेळेस हे वाद चालू होते 1960च्या दशकामध्ये तर त्या कालखंडामध्ये जो काही उकाईचा डॅम आहे तर तो महाराष्ट्राने घ्यायचा आणि मुंबई गुजरातने घ्यायची याच्यावर जे काय आहे तर ते वाद होते आणि त्या वादातनं जवळपास 105 लोकांचा जीव ह्या मुंबईच्या आंदोलनामध्ये गेलेला आहे साथीहो. आणि त्याच्याचमुळे उकाई जो डॅम आहे तर तो महाराष्ट्राचं सर्व जे काही शेती गेलेली आहे महाराष्ट्राचं पाणी आहे, मात्र गुजरात जे आहे तर त्याला बेनिफिट होतं. याचं कारण का तर गुजरात राज्याला उकाई डॅम देण्यात आलेला होता आणि महाराष्ट्राला मुंबई देण्यात आलेली होती आणि याचं बलिदान जे आहे तर जवळपास 105 लोकांनी दिलेलं होतं. नाही म्हटलं तरी दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत असा छुपा द्वेष देखील मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी आहेच. आजवर जातवर भाषावर साहित्य संमेलन देखील भरवले जात आहेत आणि या साहित्य संमेलनामधनं देखील भाषावाद, प्रांतवाद, जातीयवाद असे अनेक वाद जे काय आहेत तर साहित्य संमेलनामध्ये देखील जे उच्च विभूषित लोक मानले जात असतात तर ते देखील निर्माण करत आहेत आणि राष्ट्र निर्मितीसाठी अडथळे निर्माण करत आहेत असं बरेच विश्लेषक संशोधक यांचे मत आहेत. आपल्या गटाची अस्मिता टिकवणे यासारखे शब्द प्रयोग करून त्यांची जे काय आहे भूल थापा दिल्या जात असतात. पण त्यामुळे समाजात इतस्त विखुरलेल्या छोटे छोटे घटक संघटित होऊ लागतात आणि जातीपाती भाषा यांच्या भिंती मोडण्याऐवजी त्यांचे जे काय आहे समायोजन आणखी घट्ट होत जात असते आणि म्हणूनच राष्ट्रीय एकात्मता जी आहे तर ती आपल्याला त्याच्या देखील
तो एक अडथळा आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर दुसरा जो काही वाद आहे तो प्रांतवाद आहे. प्रांत वादावरनं देखील आपल्या देशामध्ये बरेच जे काही आहेत तर ते वाद निर्माण झालेले आहेत. बऱ्याच ठिकाणी हिंसक दंगली देखील झालेल्या आहेत. वास्तविक पाहता इथून तिथून भौगोलिक दृष्ट्या भारत हा एक आहे. प्रास्ताविक करत असताना सरांनी म्हटलं की कन्याकुमारी पासून भारत एक आहे आणि आपण देखील एखाद्या ठिकाणी प्रवास करत असताना माइलस्टोन वर लिहिलेलं असतं की कन्याकुमारी से कश्मीर से कन्याकुमारी तक भारत एक है, अशा माइलस्टोन वर लिहिलेलं असतं. आणि हे लिखाण करण्याची गरज का आहे? जर कधी पूर्वेला सूर्य उगवत असतो हे जर सत्य आहे तर आपल्याला सांगायची आवश्यकताच नाही. त्याच पद्धतीने जर कधी कन्याकुमारी पासून भारत जर एक आहे असं जर कधी आपल्याला लिखाण करायची आवश्यकता पडते, इट्स मीन्स याचं मिनिंगच असं आहे की काय, की आपल्या मनामध्ये कुठेतरी शंका आहे की कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत हा भारत एक नाही. आणि म्हणूनच नागालँड जे आहे तर ते नागालँडची मागणी करण्यात आलेली होती. स्वतंत्र नागा जे काही लोक आहेत तर त्यांनी मागणी केली आणि नागालँड जे आहे तर त्याची निर्मिती झालेली आहे. त्याच पद्धतीने मणिपूर आहे, मेघालय आहे, त्रिपुरा आहे, मिझोरम आहे, अरुणाचल प्रदेश आहे. ही राज्ये देखील ह्याच मागणीमुळे स्वतंत्र अस्तित्वात आलेली आहेत. ही राज्य स्वतःला ख्रिश्चन स्टेट असे म्हणत असतात. त्याच पद्धतीने आपण हॉटेल्समध्ये देखील जात असताना पाहत असतो इंडियन फूड इज अवेलेबल हिअर असं लिहिलेलं असतं. अशा पद्धतीच्या पाट्या ज्या आहेत तर त्या बऱ्याच राज्यांमध्ये तुम्हाला दिसून येत असतील. जर कधी एखादी राज्य असं म्हणत असेल, आसाम म्हणत असेल फॉर एक्झाम्पल म्हणून, जर कधी आसाम असं म्हणत असेल की इंडियन फूड इज अवेलेबल हिअर, म्हणजे तो इंडियन नाही का? तर तो भारताचा भाग नाही का? तो भारतामध्ये राहत नाही का? हा मोठा प्रश्न निर्माण होतो. कारण तो जर लिहित आहे की भारतीय अन्न इथे मिळेल, त्याने जर कधी असं लिहिलेलं असतं की चायनीज फूड अवेलेबल हिअर, चायनाचं अन्न इथे भेटेल असं जर लिहिलं तर आपण मान्य करू. मात्र भारतामध्ये राहून अशा पाट्या आपण पाहत असतो इंडियन फूड इज अवेलेबल हिअर. म्हणजेच हे देखील आपल्याला असं दिसतं की भारतामध्ये राहून भारताविरोधी जे काही लोक आहेत तर ते कारवाया करत आहेत. भारताची एकता आणि अखंडता ही जी काय आहे तर याला कुठेतरी खिंड पाडण्याचं काम केलं जात आहे. त्याच पद्धतीने मीडिया आणि सोशल मीडिया, सर्वात महत्वाची जी भूमिका आहे मीडिया आणि सोशल मीडिया. जर कधी आपल्याला एक आपल्या धर्माविषयी जर कधी कोणी वाईट बोललं तर आपल्याला खूप खराब वाटत असतं की माझ्या धर्माविषयी हा असं बोलतो आहे, माझ्या जातीविषयी असं बोलतो आहे, आणि त्याच्यावरनं खूप मोठे वाद निर्माण होत असतात. आपण जर कधी मीडिया पाहत असतो, टीव्ही पाहत असतो, साधा पिक्चर जरी पाहिला तर तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा. आपण जर कधी एखाद्या धर्माच्या, एखाद्या जातीच्या विशेष व्यक्तीचाच विलन असतो, तो जो आतंकवादी असतो, हे प्रत्येक पिक्चर तुम्ही पाहून घ्या. प्रत्येक पिक्चर मध्ये तुम्हाला दिसेल, प्रत्येक सिरियल मध्ये तुम्हाला दिसेल. हे का होतं? जर कधी असं होत असेल तर त्या व्यक्तीच्या, त्या धर्माच्या लोकांच्या मनामध्ये असे जे काही विचार आहेत ते उद्दीगित होत असतात आणि त्याच्यामुळेच ही जे काही राष्ट्रीय एकात्मता जी आहे तर त्याला देखील खिंड पडू शकते. मीडियामध्ये आपण पाहत असतो की मीडियामध्ये जेव्हा चर्चेसाठी लोक बोलवले जात असतात, त्या चर्चेमधले लोक जे आहेत तर ते सामाजिक एकता निर्माण करण्यासाठी नाही तर समाजाला, देशाला तोडण्यासाठी काम करत असतात आणि बोलत असतात. एक मुद्दा म्हणून काही बोलत असतो, दुसरा काहीच बोलत असतो, तिसरा काहीच बोलत असतो आणि याच्यामुळे देखील भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मतेला खिंड जी आहे तर ती पडत आहे. आपल्या देशामध्ये दहशतवादी कारवाया देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. आज भारताला अनेक प्रकारच्या दहशतवादाला समोर जावे लागत आहे. त्यातील एक आहे खलिस्तानी प्रणीत दहशतवाद किंवा खलिस्तानाची मागणी. पंजाब मधले जे काही लोक आहेत तर ते स्वतंत्र देशाची, स्वतंत्र खलिस्तानाची मागणी केली जात आहे. त्याच पद्धतीने आम्ही आदिवासी विभागामध्ये राहतो तर इथं देखील बऱ्याच वर्षापासून भिलिस्तान जो काय आहे तर ते भिलिस्तान हा वेगळा पार्ट असला पाहिजे. जे ट्राईब बेल्ट आहे तर ह्या ट्राईब बेल्टची भिलिस्तानाची मागणी केली जात आहे. आणि असे जे काही बरेच जे काही घटक आहेत तर ह्या घटकांमुळेच
आपल्या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता जी आहे तर ती नांदायला बऱ्यापैकी अडथळे निर्माण होत आहे. पंजाबचा प्रश्न हा संपूर्ण भारताचा प्रश्न आज बनलेला आहे आणि म्हणूनच कदाचित शेतकरी जे आंदोलनाला बसलेले आहे, शेतकरी त्यांच्या सर्व भारताच्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहेत आणि मात्र त्यांना देखील खलिस्तानी हा लेबल, हा सिंबल जे आहे तर तो तिथील जे काही लोक आहेत तर ते देत आहेत असं वाटत आहे. कारण जे काही शेतकरी आंदोलन आहे तर ते शेतकरी आंदोलन आपल्या सर्वांसाठीच चांगलं काम करण्याचं हे करत आहेत. मात्र आपल्या ह्या एक मिनिट बागुल सर, आपला आवाज येत नाहीये. त्यांनी स्वतः पण हा एकच मिनिट मॅडम. ओके ओके, त्यांनी स्वतःच म्यूट केलाय. हो सर, हो सर. ठीक. वन्स अगेन वी गोज टू प्रादेशिकतावाद. आपल्या Conclude. देशामध्ये प्रादेशिक कन्क्लूड करा Hello. सर, हा सर. प्लीज कन्क्लूड. हो 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 लास्ट पॉइंट आहे सर. प्रादेशिकतावाद जो आहे तर तो देखील आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये कोकण, मराठवाडा, विदर्भ, खानदेश इत्यादी प्रदेश आहेत आणि ह्या प्रदेश जे आहेत तर ते त्यांच्या भूभागानुसार त्यांचं कार्य जे आहे तर ते करण्यासाठी असे विभाग पाडलेले आहेत. मात्र याच्यावरनं देखील खानदेशी वेगळा आहे, मराठवाडी वेगळा आहे आणि याच्यावरनं देखील ज्यावेळेस विद्यार्थी परीक्षेला जात असतात तर त्यावेळेस कुठेतरी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना देखील याच्या अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात आणि म्हणूनच आपण सर्वांनी ह्या देशाची राष्ट्रीय एकात्मता जर कधी आपल्याला जोपासायची असेल तर सर्वांनी याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. राष्ट्रीयत्वाचा विचार मोठ्या प्रमाणावर तरुण पिढीत रुजवायला असला पाहिजे. विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये असे नवीन, जसं आज आपल्या महाविद्यालयाने हा उपक्रम घेतलेला आहे तसेच जर कधी उपक्रम प्रत्येक महाविद्यालय, प्रत्येक विद्यापीठ जर कधी आयोजित करेल तर निश्चितपणे राष्ट्रीय एकात्मता जी आहे तर ती जोपासली जाऊ शकते. राष्ट्रीय एकात्मता जी आहे ते प्रदर्शित होऊ शकते असं मला वाटतं. मला आपण बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपण सर्वांच्या ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आज आपण राष्ट्रीय एकात्मतेच्या सर्व अंगांविषयी विचार मांडले. आपले खूप खूप आभार. सही कहा जाता है कि अनेकता में एकता ही हमारी शान है, इसीलिए तो हमारा भारत देश यह महान है. यानी एकता के साथ हर नामुमकिन कार्य मुमकिन यह हो सकता है, यही आपने बताया है. आता मी अध्यक्षीय मनोगतासाठी माननीय उपप्राचार्य डॉक्टर PS बाविस्कर सरांना आमंत्रित करते. डॉक्टर PS बाविस्कर सर. सर, आपला आवाज येत नाहीये. डॉक्टर PS बाविस्कर सर. नमस्कार. आजच्या राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय प्रोफेसर जय बाबुल, आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बिल्दीकर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर अजय काटे, NSS विभागाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या विभागाचे सर्व कार्यक्रम अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सदावर्ते, डॉक्टर RS पाटील, डॉक्टर किशोर पाटील, डॉक्टर नयना पाटील, महिला कार्यक्रम अधिकारी, सर्व उपस्थित प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र. राष्ट्रीय एकता दिवस साजरा करायची वेळ काय यावी याचं विस्तृत विवरण जय बागुल सरांनी आपल्या समोर ठेवलं. काही अंशी ते खरं पण आहे, पण एका दृष्टीने विचार केला तर ज्यांना त्याची झळ अद्याप पोचलेली नाही, ज्यांना त्याच्या बाबतीत अद्याप काही माहिती नाही, ज्या स्वातंत्र्य सेनानींनी, सैनिकांनी या देशासाठी बलिदान केलं, ज्यांच्यामुळे देश स्वतंत्र झाला, ज्यांच्या जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी ज्यांनी म्हणून प्रयत्न केले, त्यांचं विस्मरण होऊ नये. तरुणांना, नवीन जनरेशनला या
75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर या गोष्टींमध्ये काय गांभीर्यता होती, कसे प्रयत्न केले गेले, कोणी जीवाचं बलिदान केलं, हे सगळं रिमाइंड करून देण्यासाठी, आठवण करून देण्यासाठी म्हणून आपण अशा प्रकारचे दिवस साजरे करतो. त्यांच्या म्हणण्यामध्ये काही गोष्टींचं तथ्य आहे की आज नको तिथे नको तितका भ्रष्टाचार, नको तिथे जातीय दंगली, मग ती प्रादेशिक वादातनं असो, ती जातीच्या वादातनं असो, ती भौगोलिक वादातनं असो, ती सामाजिक वादातनं असो, ती धार्मिक वादातनं असो, होत आहेत. आणि याच्यामुळे देशाच्या अखंडतेला कुठेतरी बाधा येते आणि ती येऊ नये म्हणून ज्या ज्या महापुरुषांनी योगदान दिलं, बलिदान दिलं, त्यांचं स्मरण करणे, त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावरनं चालणे, याच्यासाठी अशा प्रकारचे दिवस आपण साजरे करत असतो. आज या निमित्ताने आपल्याला बागुल सरांनी वेगवेगळ्या माध्यमातून मार्गदर्शन केलं आणि म्हणून आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी या माध्यमातून सरदार वल्लभभाई पटेल, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल आणि भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी या दोन माजी प्रथम गृहमंत्री आणि माजी पंतप्रधान यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण हा दिवस साजरा करतो. आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी स्टॅच्यू ऑफ युनिटीचं महत्व आपल्यापर्यंत पोहोचवलं. सरदार वल्लभभाई पटेलांचा त्याग आणि त्यांनी केलेले प्रयत्न देशाच्या अखंडतेसाठी याचा एक वेगवेगळ्या माध्यमातून केला गेलेला विचार आपल्यापर्यंत पोहोचवला आणि तो समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचे काही दडलेले, झाकले गेलेले, सर्वांपर्यंत न पोहोचलेले विचार आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवायचे, हा एक भाग. आणि ज्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिशांनी देशाचे तुकडे केले, विघटन केलं, धर्माच्या आधारावर झालं, त्यामध्ये आपल्या देशातील काही महापुरुषांचाही रोल असा होता आणि त्याच माध्यमातून त्यांच्यावर आक्रमण पण झाली, त्यांचा खून पण झाला. महात्मा गांधींना आपल्या प्राणाचं बलिदान द्यावं लागलं. सर्व धर्म समभावातनं ज्यांनी देश उभा करावा अशी संकल्पना मांडली, तिला कुठेतरी तडा गेला आणि म्हणून अशा लोकांचं पुण्यस्मरण या निमित्ताने आपण करत असतो. सरदार वल्लभभाईंची जयंती म्हणजे एकता दिवस, पण दुसरा एक दिवस आपल्या जवळ असा आहे की ज्या जातीयवादाला, ज्या प्रादेशिक वादाला, ज्या धर्मवादाला आपल्या एका पंतप्रधानांचं बलिदान झालं, त्या स्वर्गीय इंदिरा गांधींचीही आज पुण्यतिथी आहे. 31 ऑक्टोबर 1984 ला जसं महात्मा गांधींना अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या असं आपण म्हणतो, तसं खलिस्तानी अतिरेक्यांनी इंदिरा गांधींनाही या वादाचं, या अखंडतेच्या संकल्पनेचं बळी केलं आणि म्हणून त्यांचाही पुण्यस्मरण या निमित्ताने आपण सगळेजण करतो. आजच्या या राष्ट्रीय एकात्मतेच्या दिवसाच्या निमित्ताने आपण एक प्रतिज्ञा घेतली आणि या प्रतिज्ञेच्या माध्यमातूनच आपल्या तरुणांची, आपल्या सर्वांची, तरुणांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व मेंटॉर्स, प्राध्यापकांची एक जबाबदारी आहे की मी माझ्या महाविद्यालयात, मी माझ्या गावात, मी माझ्या देशात, मी माझ्या राज्यात, माझ्या तालुक्यात, माझ्या परिसरात अशा गोष्टी होऊ देणार नाही. होत असतील मी त्याला बौद्धिक माध्यमातून आणि प्रसंगी ताकदीच्या माध्यमातून, प्रसंगी एकतेच्या माध्यमातून तरुणांना मी यावर उद्बोधन करत राहील आणि या गोष्टी, अशा अतिरेकी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विघटनात्मक कारवाया होणार नाही यासाठी मी काळजी घेईल अशी संकल्पना, असा संकल्प, अशी शपथ आपण घेतली. आजच्या या दिवसाच्या निमित्ताने सरांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी खूप मौलिक विचार आज आपल्या समोर ठेवले. जय बागुल सर, धन्यवाद. आणि आजच्या या राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांना शुभेच्छा देतो. 2 दिवसात दीपावली येते. दीपावलीमध्येही आपण खूप आनंद उत्सव साजरा करू, पण आनंदोत्सव साजरा करताना कोरोनामध्ये बळी गेलेले, देशाच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून खपत असलेले जे जवान बळी गेले, त्यांचं आपण आठवण ठेवू. 2 घास कमी खा, पण आरोग्य चांगलं ठेवा. 4 फटाके फोडूच नका असं मी म्हणेन आणि प्रदूषणातही भर घालू नका असं मी म्हणेन. आणि आपण सर्वांना दीपावलीच्या आणि या नवीन संवतच्या शुभेच्छा देतो. अध्यक्षीय मनोगत, आज प्राचार्य काही कारणास्तव आमची एक मीटिंग आहे आता थोड्या वेळाने, म्हणून मी सरांना कन्क्लूड म्हणालो, त्यांची माफी मागतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन आमच्या NSS विभागाने या कार्यक्रमाची जाण ठेवून कार्यक्रमाचं ऑनलाईन का होईना आयोजन केलं, त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन माझा अध्यक्षीय मनोगत होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद सर, आपले खूप खूप आभार.
आता आभार प्रदर्शनासाठी प्राध्यापक R.S. पाटील सरांना मी विनंती करते की आभार प्रदर्शन करा. धन्यवाद मॅडम. आजच्या आपल्या या राष्ट्रीय एकात्मता दिवसाच्या निमित्ताने आपल्यात उपस्थित असलेले आजच्या या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व आपल्या वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर प्रकाशजी बाविस्कर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात अतिशय मौलिक असं मार्गदर्शन आपल्या सर्वांना केलेलं आहे आणि ते तारणहार म्हणून कायमच आमच्या मदतीसाठी पाठीशी काय उभे असतात. आजही त्यांनी ती मोलाची भूमिका पार पाडली. मी आदरणीय बापूंचे आपल्या या विभागाच्या वतीने मनापासून आभार मानतो. तसेच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर मिलिंदजी बिल्दीकर, तसेच आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अक्कलकुवा कॉलेजचे इंग्रजी विभागाचे प्रमुख आदरणीय प्राध्यापक डॉक्टर जितेंद्रजी बागुल सर यांनीही या एकात्मता दिवसाच्या निमित्ताने आपल्या मौलिक मार्गदर्शनात विविधांगी अशी उदाहरणं देऊन त्याच्यात भारतीय संविधान असेल, भावनिक एकात्मता असेल, जातीयवाद असेल, गुजरात दंगल असेल, मीडियाची उदाहरणं, भेदाभेद, त्यानंतर आदरणीय गाडगे महाराज असे विविधांगी उदाहरणं देऊन आपल्या सर्वांना अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन आदरणीय बागुल सरांनी केलं. त्यांचंही NSS विभागाच्या वतीने मी मनापासून आभार मानतो. त्याच पद्धतीने आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आमचे परममित्र डॉक्टर अजयजी काटे, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, माझे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख कार्यक्रम अधिकारी गौतमजी सदावर्ते व माझी सर्व टीम, त्याच पद्धतीने या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी मोलाचं असं सहकार्य केलं ते सर्व माझे सहकारी व विद्यार्थी, स्वयंसेवक, स्वयंसेविका या सर्वांचं आपल्या या विभागाच्या वतीने मी मनापासून आभार मानतो व अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम इथं संपन्न झाला असं मी घोषित करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला असं मी घोषित करतो. सर्वांना राष्ट्रीय एकात्मता दिनाच्या शुभेच्छा, त्याचप्रमाणे दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा.